श्री स्वामी समर्थ. स्वामींची नित्यसेवा कशी करावी? आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत, पण अनेकदा मनात प्रश्न येतो की घरामध्ये स्वामींची सेवा नक्की कशी करावी, पूजेचा नेमका नियम काय आहेत, त्याच्या अटी काय आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींची नित्यसेवा, जी अत्यंत साधी, सोपी आहे आणि जी केल्याने घरामध्ये सुख, शांती आणि स्वामींचे अस्तित्व सदैव जाणवेल. तर सकाळी तुम्हाला नित्यसेवेची सुरुवात सकाळी लवकर उठून स्नानाने करावी. देवाऱ्यातील स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करा. शक्य असल्यावर मूर्तीवर शुद्ध पाणी किंवा पंचामृताने अभिषेक करा. स्वामींना पिवळी फुले, विशेषतः सोनचाफा किंवा झेंडू अर्पण करावी, कारण पिवळा रंग त्यांना प्रिय आहे. आता नित्यसेवेतील महत्त्वाचे काय टप्पे आहेत ते सांगते. पूजेनंतर या 3 गोष्टी नित्यसेवेत आवर्जून करा. दिवा आणि अगरबत्ती. शुद्ध तुपाचा दिवा किंवा साध्या तेलाचा दिवा लावून स्वामींची आरती करावी. नामस्मरण. स्वामींचा मूळ मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 1 माळ म्हणजे 108 वेळा जप करावा. वेळ असेल तर तुम्ही जास्तही करू शकता, म्हणजे 11 माळी. तारक मंत्र. दिवसातून किमान एकदा तरी तारक मंत्र श्रद्धेने म्हणावा. हा मंत्र तुमच्या सर्व भीती आणि संकटांचा नाश करतो. आता नैवेद्य आणि साधेपणा. तर स्वामींना नैवेद्यासाठी 56 भोगाची गरज नसते. तुम्ही जे सात्विक अन्न शिजवले आहे त्याचाच नैवेद्य दाखवा. स्वामींना पिठलं भाकरी अतिशय प्रिय आहे. नैवेद्य दाखवताना नैवेद्य समर्पयामी असे म्हणून जो काही नैवेद्य आहे तो अर्पण करा. आणि रात्रीची सेवा म्हणजे झोपण्यापूर्वी. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना नमस्कार करा, त्यांना मुजरा करा. दिवसभरातून आपल्याकडून काही चूक झाली असल्यास त्याची क्षमा मागावी. शक्य असल्यास रात्री शेजारती म्हणावी. यामुळे मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. तर लक्षात ठेवा, स्वामींना बाह्य डामडौलापेक्षा तुमच्या मनातील भाव जो काय आहे तो जास्त महत्वाचा वाटतो. तुम्ही श्री स्वामी समर्थ एवढा एक मंत्र जरी श्रद्धेने घेतला, म्हटला, तरी स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही स्वामींची सेवा कशी करता? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.